दिवसा नमस्कार डॉक्टर अमोल बोले बोलतो. नमस्कार सर. तर आता काल जुन्नरला फार मोठी गारपीट झाली आहे. मडपारगाव वडगाव या सगळ्या गावांमध्ये आणि फार मोठं नुकसान आहे. आपले पंचनामे आणि या सगळ्या गोष्टी तर सुरूच आहेत. पण आता इकडं पाऊस जूनचा लवकर सुरू होतो. अजून किमान 20 दिवस तर वावरात काय ट्रॅक्टर घालता यायचा नाही. त्यामुळं परत काय पेरणी होऊन पुन्हा पीक हाताशी येणं याची काही दुरापास्त शक्यता आहे. तर याच्यासाठी आपल्याला काही स्पेशल हे करता येऊ शकेल का, म्हणजे जी नुकसान भरपाई होणार आहे त्या नुकसान भरपाईच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपण काहीतरी विचार करावा अशी माझी विनंती होती. कलेक्टर साहेबांशी बोललो आहे. कारण आता एकेका शेतकऱ्याची मी आता पाहणी करतो ना, 2.5-3 लाखाचा माल हा गेलेला आहे आणि आपण भरपाई देतो ती बागायतीला फार तर 27,000 रुपये पर हेक्टर देतो. त्यामुळे झालेलं नुकसान आणि ती नुकसान भरपाई याचं मॅच काही होणार नाहीच आहे. पण त्यामध्ये पण आपल्याला काय सहकार्य करता येईल, स्पेशल काही वेगळं हे करता येईल का इथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून. कारण पाऊस फार जास्त होतो आणि अर्ली जून सुरू होतो ना इकडं वर पाऊस. तर त्यासाठी काय करता येईल आपणही एकदा हे करा. मी पालकमंत्री महोदयांनाही हे लिहितो, मुख्यमंत्र्यांनाही लिहितो. म्हणजे पॅकेजमध्येही काहीतरी सुधारणा करता येईल का आणि आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून वेगळं काही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी देता येईल का. आणि सगळी तरुण पोरं आहेत आणि या सगळ्या तरुण पोरांनी ते सगळं उभं केलेलं आहे. तर त्यात काय आपल्याला करता येईल आपण प्लीज विचार करा. चाल प्लीज तर थँक्यू. सगळ्यांचं असेल संपूर्ण गावकऱ्यांची आणि आम्हाला त्याच्यावरती अवलंबून एकच पिकं असतं. दुसऱ्या भागामध्ये माल 17 काढतो तसं आमच्याकडे एक तेवढं पावसाळ्यात. हां उद्यापासून सगळे पंचनामे सुरू केले सुरूच आहे. उद्यापर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण सगळे लवकरात लवकर प्रस्ताव सगळा करून लगेच सादर करा. आणि त्याच्यापेक्षा जास्त काय करता येईल त्याच्यामध्ये जे पाहिजे आहे खालच्या गारा अजून बागायचं कांदा जे बसते ते बागायत. पण विमा नाहीये इकडे कोणाचा या गावात नाही. या गावात टोटल 27 साहेब अजून पाणी वावरा निघत समोर पाणी नंतर मग परत पीक पाणी नसलं लावल्यामुळे काय प्रॉब्लेम यायला नको. आता पीक तर समोर दिसतं फक्त ते काय कागदाव लावलं गेलं. टेक्निकल कुठलीच अडचण हो ठेवू नका अडचण. काय प्लॉटवर किती आमची मागणी पीक असेल त्यानुसार टेक्निकल अडचण काय राहील. प्लॉटवर जे पीक असेल पीक पाणी अवल झालाय नाही झालंय यापेक्षा साहेब म्हणतात नाही सकाळपासून ते काही गेलेच नाही. ग्रामस्थ आम्ही 150 सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्येक शेतामध्ये हिंडायचे म्हणतात जेव्हा वेळ आहे 9 वाजता अंकुश शेट आले त्यांच्यानंतर फोन करून आले त्यांनी आम्हाला अजूनही विजिट नाही. त्यांना पुढे पुढे मड मध्ये होते ते आमचे जे मडके सकाळी ते पण आहेत. त्यांचा पाय लागला तरी ते फिरत आहेत. पाय लागला तरी फिरत आपण मदतीची गरज मदत मिळाली पाहिजे. साहेब ते आपण तरी फिरत आहेत. हा सकाळपासून 2 माणसं आहेत सकाळपासून नेहमी असते तसे दोन्ही.
त्या अक्षरशः जेवले सुद्धा नाही दोघं. तेथेच गाव आहेत नुकसान पण ह्या भागामध्ये जास्त नुकसान आहे. नाही हेच गाव. हा डोंगर जे धरला ना, अजून काल याच टायमिंगला इथं गारा पडले तर अजूनपर्यंत ते गारा आहे. रेनफॉल असा काही निकष लावून याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काही हे करता येईल का त्याची हे करा. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना दोघांना मी स्वतःही रिकमेंड करतो की यामध्ये शासन आदेशापेक्षा वाढीव तरतूद काय देता येईल असेल. 1 जानेवारी 2024 मध्ये वाढीव तरतूद केली होती. यावर्षी करता येऊ शकते सर, म्हणजे त्यांच्याकडे मागणी केली तर. नाही ह्या गावावर ते कधी एवढं संकट झाले. मीही करतो आपल्याकडून मात्र लवकरात लवकर रस्ता होतो. आपण जेवढं करता येईल तेवढं. पाणीच नाही नवीन लागवड करायची टिकणार नाही. गाडी पडली ना सगळं साधणार काढायचा देणार नाही. चालू व्हिडिओ काढला खाली पाणी एक फूट पाणी होतं आर्नीमध्ये, काहीच होऊ शकत नाही. मनाची शांतता म्हणून फक्त कागद टाकला होता, पण खालून 1.5 फूट पाणी होतं, काहीच होऊ शकत नाही एखाद्याच. एवढा परिसर आहे ना 8 दिवसात यायच्या नाही हा स्वतः खराब होणार. 8 दिवसात कांदा खराब होती. आज कांद्याला एवढा बाजार 500-600 रुपये मजुरी एका माणसं भेटत नव्हती. मजुरी गेल्या 700-700 रुपयांनी माणसं घेऊन वाहून ठेवला इकडे. आता काय समोर कलेक्टर साहेब नमस्ते. डॉक्टर अमोल कोल्हे बोलतो. कलेक्टर साहेब, आता जुन्नर तालुक्यामध्ये काल प्रचंड गारांचा पाऊस झाला. मी आता पाहणी करायला आलो आहे वटकाळे गावामध्ये. अजून गारा आहेत लोकांच्याकडे आणि कांदा आणि बाकी मिरची टमाटो अख्खेच्या अख्खी पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तर जे पंचनामा तर करतातच आहेत, पण माझी रिक्वेस्ट अशी होती की जे आपले निकष आहेत ना आत्ता नुकसान भरपाईचे, ते निकष आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान जर बघितलं तर एकेकाचा 2-2-2.5 लाखाचा माल आहे, पण नुकसान भरपाई जी आपण देतो ती त्या मानाने खूप कमी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल पॅकेजसाठीची काय मागणी किंवा काय तरतूद करता येईल ती आपण कृपया बघावी. हां, म्हणजे आपल्याकडूनही ते हे जाऊ द्या, मी तसंही पत्रही हे करतो, पण आपल्याकडूनही ते पूर्ण सहकार्य होऊ द्या. आणि खूपच जास्त नुकसान झालेलं आहे. अख्खेच्या अख्खे प्लॉट झोपलेले. आता या भागात पाऊस जास्त असतो, त्यामुळे आता पुन्हा पेरणी करून पीक हाताशी येण्याची काहीच शक्यता नाही आहे त्यांच्यासाठी. हां, तो ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर आपल्याला काय मॅक्सिमम करता येईल त्यांच्यासाठी ते आपण हे करा प्लीज. हां, येस सर, थँक्यू. भागामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. गारांचा पाऊस झाला आहे. 24 तासानंतरही गारा अजून तशाच शिल्लक शेतकऱ्यांनी दाखवल्यात आणि आपण या ठिकाणी अत्यंत काटाकाळजीने दौरा देखील केलेला आहे. एकंदरीत आपल्याकडनं प्रशासनाला काय काय सूचना देण्यात आल्या शेतकऱ्यांसाठी म्हणून? नाही, प्रशासनाकडून पंचनाम्यांची जर सुरुवात झालेलीच आहे आणि त्यामध्ये सगळे अधिकारीसुद्धा आजच्या दौऱ्यामध्ये आहेत, त्यामुळे पंचनामे हे त्वरेने होतीलच. परंतु शासकीय जी नुकसान भरपाई आहे यापेक्षा इथल्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि इथली एकूण पावसाची नंतरची परिस्थिती पाहता आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे, त्यामुळे विशेष पॅकेज म्हणून या नुकसान भरपाईचा विचार व्हावा आणि शेतकऱ्यांचं जे खरोखर नुकसान झालं आहे
प्रत्येक शेतकऱ्याचा मग मिरची असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, सगळा जो हातातोंडाशी आलेला माल जो गेलेला आहे यासाठी एक स्पेशल पॅकेज करावं अशी मी आत्ताच कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून त्यांना तशी विनंती करतो. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले, हातघेला आलेलं पीक गेलेलं आहे. आता वर्षभर त्यांना कोणत्या प्रकारचं उदरनिर्वाहाचं साधन मिळणार नाहीये. यासाठी विशेष काही अजून वेगळं काही करता येण्यासारखं आहे का? यासाठी विशेष पॅकेज काय करता येऊ शकतं सरकारकडे याची तर पाहणी आपण करतोच आहोत. त्याचबरोबरीनं केवळ आता या गावाची परिस्थिती अशी, या गावामध्ये जे प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे यासाठीचं ॲप्लिकेशन झालेली नव्हती, पण इतर गावांमध्ये जिथे जिथे ॲप्लिकेशन आहे तिथे त्याचा स्पेशल हेल्प डेस्क लगेच क्रिएट करून जिथे जिथे पीक विम्याची भरपाई करता येईल तिथे तिथे पीक विम्यासाठीचा स्पेशल हेल्प डेस्क टाकण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, जेणेकरून जिथे पीक विमा असेल तिथे पीक विम्याचं हे होईल. परंतु विशेषतः या गावाचा जर विचार केला तर या दृष्टीने स्पेशल पॅकेज ही आत्ताची गरज आहे, कारण शेतकऱ्यांना आता आधार देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 6,000 रुपये मदत भेटली जाते. आपण कशा प्रकारे बागायती याच्यानुसार हेक्टरी जर कांद्याचे आणि याचं जर हे बघितलं ती 27,000 रुपये हेक्टरी हा निकष आहे आणि तो 3 हेक्टरपर्यंतचा निकष आहे आणि तो निकष तर फुलफिल केलाच जाईल. पण त्याचबरोबरीनं आर्नीमध्ये असलेला जो कांदा आहे जो आता भिजला आहे तो सडला आहे पूर्ण, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. हे सुद्धा संपूर्ण नुकसान भरपाईच्या पंचनाम्यामध्ये याचा सुद्धा विचार केला जाईल आणि या पलीकडे जाऊन आणखी काही मदत देता येते का त्या संदर्भात मी आता कलेक्टरांना सुद्धा विनंती केलेली आहे. कारण केवळ आत्ता झालेलं नुकसान न पाहता इथे होणारा पाऊस आणि त्यामुळं आता पुन्हा पीक घेता येणं, पुन्हा पेरणी होणं या सगळ्या गोष्टी जवळपास अशक्यप्राय आहेत आणि त्यामुळे एक स्पेशल पॅकेज हे डेफिनेटली क्रिएट करणं गरजेचं आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या वावरातला कांदा बाहेर आणून टाकलेला आहे, दुसऱ्या ठिकाणी लावलेला, आर्नीसाठी लावलेला, तर त्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? यामध्ये जेवढं सहकार्य शेतकऱ्यांना करता येईल तेवढं सहकार्य करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आणि अधिकारी वर्ग सुद्धा या पाहणी दौऱ्यात असल्यामुळे अधिकारी वर्गाला या सगळ्या नुकसानीची पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे या सगळ्या नुकसानीचा अंतर्भाव या नुकसान भरपाईमध्ये केला जाईल असं मी अधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या आहेत.